या बातमीपत्राचे प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल, दाजीपेठ, सोलापूर। सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार 21 जून रोजी दुपारी 12:23 अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे। तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत। या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय। वेळ 12 ते 3, स्थळ दाजीपेठ, सोलापूर। सोलापूर शहरात रिक्षामधून 240 लिटर हातभट्टी दारू जप्त। राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती व विक्री वाहतुकीवर कडक लक्ष ठेवण्यात येत आहे। गुरुवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी निरीक्षक सुखदेव सीद यांच्या पथकानं सोलापूर हैदराबाद रोडवरील सोन्या मारुती पेट्रोल पंपाच्या समोरील मुळेगाव तांडा परिसरात बजाज कंपनीच्या ऑटो रिक्षा क्रमांक MH13 BV 0956 मधून हातभट्टी दारूची वाहतूक पकडली। या कारवाईत ओंकार रवींद्र निकम वय 26 वर्ष राहणार बक्षी हिप्परगा तालुका दक्षिण सोलापूर यांच्या ताब्यातून 1.25 लाखांच्या किमतीच्या ऑटो रिक्षासह 24,300 किमतीची 240 लिटर हातभट्टी दारू जप्त करून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवला। या कारवाईत विभागाने 1,49,300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। तसेच बुधवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने बार्शी तालुक्यातील भालगाव व शेलगाव या गावांच्या हद्दीत देशी विदेशी दारूची वाहतूक करताना मोटरसायकलीसह अनुक्रमे लक्ष्मण रामहरी दराडे वय 45 वर्ष राहणार भालगाव व दशरथ महिपती शिंदे वय 49 वर्ष राहणार शेलगाव तालुका बार्शी यांना अटक केले। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आज गुरुवारी दुपारच्या सुमारास सोलापूर हैदराबाद रोडवरील मुळेगाव तांडा परिसरात एका ऑटो रिक्षामधून हातभट्टी दारूची वाहतूक होताना गुन्हा नोंदवलेला आहे। ही कारवाई प्रभारी निरीक्षक सुखदेव सीद यांच्या पथकाने केली। या कारवाईत ओंकार रवींद्र निकम हा इसम बजाज ऑटो रिक्षामधून 3 रबरी ट्यूबमध्ये हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्या ताब्यातून वाहनाची किमतीसह 1.5 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। तसेच विभागाने कालही बार्शी तालुक्यातील भालगाव व शेळगाव परिसरात 2 मोटरसायकलीवर देशी विदेशी दारूची वाहतूक होताना गुन्हा नोंदवलेला आहे। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक संजय पाटील, प्रभारी निरीक्षक सुखदेव सीद, दुय्यम निरीक्षक समाधान शेळके, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, इस्माईल गोडीकर, प्रशांत इंगोले व वाहनचालक रशीद शेख यांच्या पथकाने केले।